स्वतःला मर्चंट नेव्हीचा निवृत्त अधिकारी म्हणून घेणाऱ्या कॅप्टन अशोक खरातला बुधवारी 18 मार्चला पहाटे 3 वाजता अटक झाली। गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेतले। आता हा अशोक खरात नेमका कोण आणि तो एवढा नावारूपाला कसा आला, या चर्चा सध्या सुरू आहेत। 158 देशात त्याने दिलेल्या भेटीपासून ते त्याच्या पेनड्राईव्ह मध्ये सापडलेले 58 पॉर्न व्हिडिओ पर्यंतचा त्याचा प्रवास धक्कादायक होता। अनेक राजकीय नेते व सेलिब्रिटी त्याला भेटायला येत होते। याच हाय प्रोफाईल बाबाचा हाय प्रोफाईल धंदा आता उघडा पडलाय। खरं तर या बाबाची सगळी कुंडली पोलिसांनी 15 दिवसांपूर्वीच काढून थेट मुख्यमंत्र्यांना सांगितली होती, अशाही आता चर्चा आहेत। फडणवीसांच्या आदेशानंतरच राज्याच्या पोलीस महासंचालकांनी ही कारवाई केल्याची माहिती काही बातम्यांमध्ये समोर आली आहे। नेमकं काय झालं, हा संपूर्ण काला चिठ्ठा काय होता, हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। नाशिक येथील एका 35 वर्षीय महिलेने गेल्या आठवड्यात नाशिक पोलिसात एक फिर्याद दिली। स्वतःत दैवी शक्ती असल्याचा दावा करून कॅप्टन अशोक खरातने आपल्यावर 2019 ते 2026 या काळात लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा या महिलेने दाखल केला होता। या महिलेला पूर्वी लग्न जमवण्यात अडथळे येत होते। 2021 मध्ये तिचा साखरपुडाही मोडला होता। त्यावेळी तिच्या मेहुण्याने या महिलेला खरातांकडे नेले। कॅप्टन खरातने आपल्यात दैवी शक्ती असल्याचं सांगून तिच्याकडून 50,000 रुपये घेऊन तिला पुष्कराज खडा दिला। नोव्हेंबर 2022 मध्ये खरातने या महिलेला कार्यालयात बोलवले, तेथे एक पेढा व खारट पाणी पिण्यास दिले। त्यानंतर या महिलेला गुंगी आली आणि खरातने तिच्यावर बलात्कार केला। त्यानंतर या महिलेचे लग्न जमले। ती पुन्हा पतीला घेऊन खरातकडे आली। नवऱ्याला बाहेर ठेवून खरातने पुन्हा या महिलेवर बलात्कार केला। आता या महिलेने हे सगळं का सहन केलं, तर तेही फिर्यादीत सांगितले। तिच्या मते खरातमध्ये दैवी शक्ती आहे असं त्याचं म्हणणं होतं। शिवाय तुला, पतीला व तुझ्या कुटुंबाला संपून टाकण्याची शक्तीही आपल्यात आहे असं खरातने तिला सांगितल्यावर ती घाबरली होती। त्यामुळे खरात जे म्हणेल ते ती करत राहिली असं फिर्यादीत म्हटलं होतं। परंतु खरातचा त्रास वाढल्याने अखेर या महिलेने सरकारवाडा पोलिसात हे सगळं उघड केलं आणि खरात प्रकाश झोतात आला। आता हा गुन्हा फक्त नाशिक पुरताच मर्यादित असला तरी पोलिसांना या घटनेचं गांभीर्य माहित होतं। गुन्हा नोंदवणं किंवा कॅप्टनला ताब्यात घेणं सोपं नव्हतं। त्यामुळे पोलीस महासंचालकांनी हे सगळं सरकारच्या लक्षात आणून दिलं। गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 15 दिवसांपूर्वीच या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिल्याच्या बातम्याही आता येऊ लागल्या आहेत। या प्रकरणात कारवाई करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 2 आठवड्यांपूर्वीच लक्ष घातले होते। मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतरच राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली होती, अशी माहिती आता समोर आली आहे। या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस महासंचालकांशी चर्चा केली होती। 2 आठवड्यापासून पोलिसांनी ही कारवाई गुप्त ठेवली होती। यानंतरच पोलिसांनी धडक कारवाई केली। कारवाईपूर्वी पोलिसांनी ठोस पुरावे मिळवले होते, काही व्हिडिओही हस्तगत केले होते। पोलिसांनी अशोक खरात याला ताब्यात घेण्यासाठी त्याच्या निवासस्थान परिसरात चोर शिरल्याचे कारण दिले। अटकेची कुणकुण लागताच अशोक खरात पळून जाऊ शकतो या शक्यतेमुळेच पोलिसांनी योजनाबद्ध सापळा रचला होता। त्याला अगदी फिल्म स्टाईलने ताब्यात घेत अटक करण्यात आली होती। राज्य सरकारने कॅप्टन खरात प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी चौकशीसाठी SIT स्थापन करण्यात आली आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली SIT आता या प्रकरणाचा तपास करणार आहे। आता हा खरात खरंच मर्चंट नेव्हीत नोकरीला होता का, हाही प्रश्न आहे। काही बातम्यांवरून अशोक खरात हा मूळचा सिन्नर तालुक्यातील आहे। शालेय शिक्षणानंतर तो गायब झाला। त्यानंतर अचानक येत त्यानं नाशिकमध्ये बसस्थान बसवलं। मर्चंट नेव्हीत असल्याचं त्यांनी स्वतःची ओळख कॅप्टन अशी करून दिली। आपण नोकरीत असताना 154 देश फिरलोय, त्यातून ते देशातील संस्कृती व भविष्याचा अभ्यास केलाय असा दावा तो करायचा। गेल्या काही वर्षांमध्ये कॉस्मोलॉजी एक्सपर्ट व अंकशास्त्रज्ञ म्हणून आपण अनेक कला शिकल्याचा दावाही तो करायचा। सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा तो अध्यक्ष होता। अनेक बडे नेते व सेलिब्रिटी त्याच्याकडे यायचे। याच माध्यमातून त्याने सुमारे 200 कोटींची संपत्ती जमवल्याचा दावाही केला गेलाय। त्यात नाशिक, सिन्नर आणि शिर्डीतही त्याच्या जमिनी असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत। SIT त्याचे अनेक कारनामे उघड होतील, परंतु हे सगळं प्रकरण धक्कादायक आहे। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याही राजीनाम्याची आता मागणी होऊ लागली आहे। येत्या काळात अजून धक्कादायक बाबी उघड होतीलच। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।